माझा चिन्ह घरोघरी पोहोचला, प्रचार चांगला झाला असं म्हटलेलं आहे विशाल पाटलांनी। सांगलीच्या जागेबद्दल वेगळे डाव सुरू होते असा घणाघात देखील विशाल पाटील यांनी केलाय। सांगलीचे दोन्ही उमेदवार एकमेकांच्या ऐवजी माझ्यावरच टीका करतात अशा शब्दात विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटील आणि संजय काका पाटील यांच्यावर निशाणा साधलेला आहे। विशाल दादा पाटील आहेत। दादा मला सांगा, कशा पद्धतीने प्रचार झालेला आहे आणि आज शेवट दिवस आहे, 5 वाजता प्रचार संपणार आहे, काय प्रतिसाद आहे नागरिकांच्यातून? हे बघा, आता मी पण प्रत्येक लोकसभा निवडणुकीत भाग घेतलेला आहे। जवळजवळ 99 पासून ही 6वी निवडणूक लोकसभेची असेल। ह्या निवडणुकीत एक बदल दिसला। ह्या निवडणुकीत उमेदवारापेक्षा कार्यकर्ते पळत होते। मी एखाद्या गावात जावं आणि त्या ठिकाणी प्रचार सभा घ्यावी ह्याच्या आधीच त्या गावच्या कार्यकर्त्यांनी, तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी स्वतः एकत्र येऊन त्या गावात प्रचार सभा घेऊन, प्रचार फेरी घेऊन आमचे अजून पॅम्पलेट किंवा जाहीरनाम्याची प्रत ही मिळाली नव्हती तरी घरोघरी प्रचार सुरू केलेला आहे। डिजिटलचं युग आहे आणि ते दर इलेक्शनला वाढत गेलंय। 19च्या तुलनेत 24 मध्ये डिजिटल चा वापर दादा मला सांगा, कशा पद्धतीने प्रचार झालेला आहे आणि आज शेवट दिवस आहे, 5 वाजता प्रचार संपणार आहे, काय प्रतिसाद आहे नागरिकांच्यातून? हे बघा, आता मी पण प्रत्येक लोकसभा निवडणुकीत भाग घेतलेला आहे। जवळजवळ 99 पासून ही 6वी निवडणूक लोकसभेची असेल। ह्या निवडणुकीत एक बदल दिसला। ह्या निवडणुकीत उमेदवारापेक्षा कार्यकर्ते पळत होते। मी एखाद्या गावात जावं आणि त्या ठिकाणी प्रचार सभा घ्यावी ह्याच्या आधीच त्या गावच्या कार्यकर्त्यांनी, तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी स्वतः एकत्र येऊन त्या गावात प्रचार सभा घेऊन, प्रचार फेरी घेऊन आमचे अजून पॅम्पलेट किंवा जाहीरनाम्याची प्रत ही मिळाली नव्हती तरी घरोघरी प्रचार सुरू केलेला आहे। डिजिटलचं युग आहे आणि ते दर इलेक्शनला वाढत गेलंय। 19च्या तुलनेत 24 मध्ये डिजिटल चा वापर जास्त होतोय, सोशल मीडियाचा वापर जास्त होतोय। त्यामुळे लोकांपर्यंत हा मुद्दा पोहोचलेला आहे। दुसरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, म्हणजे माध्यम जे आहेत, मीडिया, न्यूज चॅनल्स, ह्यांच्या माध्यमातून विशाल पाटील हे नाव घरोघरी पोहोचलेलं आहे। माझं चिन्ह सुद्धा घरी घरी पोहोचलेलं आहे। त्यामुळे ही निवडणूक चा प्रचारात कमी त्रास झाला आणि प्रतिसाद खूप चांगला आहे। त्यामुळे आम्ही कॉन्फिडंट आहे। सांगलीच्या सीटबद्दल काहीतरी वेगळे डाव चाललेले आहेत आणि प्रचारात सुद्धा महाराष्ट्रभर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, सगळे कार्यकर्ते, नेते, उमेदवार एकामेकाविरुद्ध बोलतात, वातावरण तापते। सांगलीत आल्यावर मात्र विशेष आहे की हे दोन्ही उमेदवार एकामेकाविरुद्ध एक शब्द काढत नाही, फक्त मलाच टार्गेट करतात। कॅमेरामन खंडू सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।